माझी एवढीच मागणी आहे, जे काल बांगर सर म्हणले आहेत की माझ्या देखत समोर मांसाचा तुकडा आणून टेबलवर ठेवला आरोपींनी, मग त्यांना नावं ते माहिती आहेत, मग पोलीस अधीक्षकांनी जाऊन त्यांचा बयान घेऊन आरोपी तात्काळ अटक करावीत, नाही तर मग माझा SP ऑफिस समोर थेट आत्मदहनाचा इशारा आहे. ताईखाली 15 दिवसाखाली पोलीस अधीक्षक आश्वासन दिलं होतं की तुमचं साखर पोष की आरोपी निष्पन्न झाले, त्यांचं नाव सुद्धा कळून आलेलं होतं. मग आता अजून पोलिसांना का त्यांचा ताब्यात घेत नाही? म्हणजे पोलीस SP सर बी तारखेवर तारखी ते न्यायालयात कसं तारखेवर तारखी देतात असंच देत आहेत ना. मग तर आता 2 वर्ष म्हणजे 18वा महिना चालू आहे, आता 4 महिन्याला 2 वर्षात होतंय तरी पण आम्हाला न्याय नाही. मग आपण अपेक्षा कुणाकडून ठेवावी? आपली अपेक्षाच असते पोलीस अधीक्षकावर. आणि हे सध्या म्हणजे आरोपीची पाठराखण करतात, म्हणजे पाठराखणच झाली ना. स्वतः विटनेस व्हायला तयार आहेत ते बांगर सर, स्वतः फिर्यादी द्यायला तयार आहेत आणि ह्यांनी साधा त्यांचा जबाब द्यायला तयार नाहीत, म्हणजे हे पाठराखणच करायलेत ना आरोपीची. आपण पहिल्यापासून मागणी ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी तपास केला त्याचा CDR काढण्यात यावा, आपण का काढत नाही ते? नाही, माझी तर पहिल्यापासूनच मागणी आहे की सानप सरांच्या अगोदर CDR काढले पाहिजेत आणि सानप सरांना सहारोपी केलं पाहिजे या गुन्ह्यात. आता काय मागणी तुमची? आता काय इशारा असणार? माझी एवढीच मागणी आहे SP सरांना आपल्या बीडच्या, की त्यांनी तात्काळ जाऊन बांगर सरांचा बयान घ्यावा आणि आरोपीला तात्काळ अटक करावी, नाहीतर मग मी आत्मदहनाचा इशारा देणार आहे 8 दिवसात.